आता इथं सेतूपाठ दुसरं घ्यायचं आहे आपल्याला, तर सेतूपाठ नंबर 4 ह्या इंग्रजीचा पहिला सेतूपाठ टाकला आहे, जो 3 नंबरचा सेतूपाठ तो टाकला आहे तुम्हाला मी. तर ही एक शॉर्ट स्टोरी आहे. शॉर्ट स्टोरीवरती मी एक लेसन प्लॅन काढला आहे, तो कशा पद्धतीने आहे ते तुम्ही बघू शकता. पाठ्यघटक, पाठ्यपद्धती, पूर्वज्ञान, पाठ्यमुद्दे, सरळ नियम, राष्ट्रीय उद्दिष्टे, गाभा घटक, मूल्यसंस्कार, संबोध, शैक्षणिक साधने हे सर्व घटक त्याच्यात ॲड केले आहेत आणि त्याच्यानुसार कशा पद्धतीने मी लिहिलं आहे ते तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट पेजवरती काय लिहिलं आहे, कशा पद्धतीने प्लॅन काढला आहे ते बघू आपण. हे बघा, सेकंड पेजवरती आता इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ एम, प्रेझेंटेशन, जनरलायझेशन, त्याच्यानंतर रिकॅप्च्युलेशन, होमवर्क, त्याच्यानंतर उद्दिष्ट आणि त्याचे स्पष्टीकरण, त्याच्यामध्ये टेस्टिंग प्रिव्हियस नॉलेज, म्हणजे इंट्रोडक्शन देताना स्टार्टला आपण त्यांना एखादा प्रश्न किंवा काहीतरी विचारून त्यांना त्यांचं प्रिव्हियस नॉलेज आपण त्यांचं जजमेंट करत असतो की त्यांना काही नॉलेज आहे का नाही. तर स्टार्टिंगला आपण इंट्रोडक्शन देताना त्यांचं प्रिव्हियस नॉलेज त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह होतं. स्टेटमेंट ऑफ एम म्हणजे आपण विषयाची घोषणा करतो, कोणता विषय किंवा टॉपिक आज शिकवणार आहोत. स्किमिंग, स्कॅनिंग, कोणकोणते स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झाली, आपण टीचिंग करताना रीडिंग स्किल, स्पीकिंग स्किल, रायटिंग स्किल, या पद्धतीने आपण हा प्लॅन काढू शकतो. त्याच्यानंतर थर्ड पेजवरती शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि शिष्टाचाराचे कौशल्य. स्टार्टिंगला इंट्रोडक्शन द्यावं लागतं म्हणून तिथे इंट्रोडक्शन स्किल, परत स्टेटमेंट ऑफ पी एफ म्हणजे आपण अनाऊन्स करतो कोणता टॉपिक शिकणार आहोत, रीडिंग, अनालिसिस, एक्सप्लेनेशन, ॲप्लिकेशन, रायटिंग, हे पॉईंट आपण ॲड करून त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने एक प्लॅन काढतो लेसन प्लॅनसाठी, किंवा शिक्षकाची कृती कोणती असते, त्याच्यावेळेस विद्यार्थी कोणती कृती करतात, त्याच्यामध्ये कोणतं स्किल डेव्हलप होतं, अशा पद्धतीने आपल्याला इथं लिहावं लागत असतं. आणि स्टार्टिंगला ब्लॅकबोर्ड वर्क लिहिल्यानंतर आपण कोणकोणते क्वेश्चन त्यांना त्या टॉपिकचे रिलेटेड विचारणार होते असे 4 किंवा 5 प्रश्न आपल्याला इथं काढावे लागतात. आता इथं नेक्स्ट आहे ब्लॅकबोर्ड येते, त्याच्यामध्ये टायटल सब्जेक्ट टाकलं आहे इंग्लिश, टॉपिक टाकलं आहे द सेल्फ ट्रेन, ही एक शॉर्ट स्टोरीचं नाव आहे. मेन पॉईंट टाकलं आहे त्याच्यामधले न्यू वर्ड्स, जसे की आपण टीचिंग करताना ब्लॅकबोर्डवरती काय लिहू, कशा पद्धतीने आपण ब्लॅकबोर्ड रायटिंग करू, ते सुद्धा इथं फॉर्मॅटसाठी आपल्याला लिहावं लागतं. तर तुम्हाला माझ्या हे लेसन प्लॅनच्या निश्चितच तुम्हाला मदत होईल इंग्लिशच्या लेसन प्लॅन काढण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी. तर हे जे सेमिस्टर पॅटर्न आपलं बीएडचं चेंज झालं आहे, बीएडचं बदललेल्या सेमिस्टर पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने लेसन प्लॅन काढायचा, प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कॉलेजच्या या फाईल्स वेगवेगळ्या असू शकता, मात्र लेसन प्लॅन काढताना या टेक्निकचा तुम्हाला नक्कीच यूज होईल असं मला वाटतं. धन्यवाद.